डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड परिसरामध्ये 150 मिलीमीटर पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा प्रारंभ। साईनगर परिसरामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा संपन्न। करमाळामध्ये तरुणाच्या बँक खात्यातून 7 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक। अजय नवनाथ कांबळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात फिर्याद दाखल। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकारस्तभंगाची कारवाई, तर उपस्थितीची एक विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी होणार। नाशिक महापालिकेकडून 450 खासगी रुग्णालय रडारवर। रुग्णांच्या वाढत्या तक्रारी, रुग्णसेवेतील त्रुटी आणि नियमभंगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची तपासणी। 18 विशेष पथकही तयार। दररोज अंडी खाण्यासाठी आता खिशाला थोडा भार द्यावा लागणार। ऐन थंडीच्या हंगामात राज्यात अंड्याचा तुटवडा। अंड्यांचे प्रतिनगाचे दर हे 7 ते 8 रुपयांवर। तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून येणारी अंडी कमी झाल्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। वस्त्रोद्योग सौरऊर्जा प्रकल्प आता तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचं सरकारचं नियोजन, तर याबाबत आराखडा राज्य सरकारकडून तयार केला जाणार। दिवाळखोरीद्वारे आता पती पोटगीची जबाबदारी टाळू शकत नाही। मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण। जबाबदारी झटकणाऱ्या पतीला हायकोर्टाचा दणका, विभक्त पत्नीला मोठा दिलासा। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी होणार।